नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास आणि महत्त्वाचा आहे. कारण पुढील 24 तासात तुमच्या आयुष्यात असा काही मोठा बदल होणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. मंडळी, ग्रहाची स्थिती, नक्षत्राचा प्रभाव आणि देवीची विशेष कृपा यामुळे मेष राशीच्या जीवनात मोठा चमत्कार घडण्याचे संकेत मिळत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो तुमचं बंद नशीब उघडू शकतो. आजचा व्हिडिओ मेष राशीसाठी खूप खास आहे. अचानक पैसे येऊ शकतो, जुनी अडचण दूर होऊ शकते, नातेसंबंध सुधरू शकतात किंवा एखादी मोठी चांगली बातमी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक विशेष उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. मंडळी, मेष राशीसाठी आजचा ग्रहस्थितीचा प्रभाव खूपच विशेष मानला जातो. कारण सध्या मंगळ ग्रहाची ऊर्जा तुमच्या राशीवर अधिक सक्रिय दिसते. मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव थेट तुमच्या स्वभावावर निर्णय घेतो आणि जीवनातील घटनांवर पडतो. या काळात तुम्हाला आतून एक वेगळीच ऊर्जा जाणवू शकते. अचानक आत्मविश्वास वाढणे, जुने काम पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होणे, थांबलेली कामे वेगाने पुढे जाणे आणि काही वेळा थोडीशी चिडचिड किंवा अस्थिरता जाणवणे. ग्रहस्थीचा मुख्य संदेश. आजचा ग्रहयोग सांगतो की मेष राशीसाठी हा काळ ॲक्टिव्ह मोडमध्ये जाण्याचा आहे. म्हणजेच विचार कमी आणि कृत्य जास्त, थांबलेली कामे पूर्ण करण्याची वेळ, नवीन संधी ओळखण्याची क्षमता वाढलेली असते. पुढील 24 तासात काही लोकांना असे अनुभव येऊ शकतात. अचानक फोन कॉल किंवा मेसेज, कामाशी संबंधित नवीन माहिती, जुन्या व्यक्तीशी संपर्क पुन्हा होणे, करिअरमध्ये लहान पण महत्त्वाचा बदल. सावधगिरीचा संदेश. मंगळ ग्रहाची ऊर्जा जितकी पॉझिटिव्ह आहे तितकंच ती तीव्रही आहे. त्यामुळे घाईघाईत निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा, कोणाशीही वाद टाळा. अंतिम विचार. हा काळ तुम्हाला पुढे जाण्यासाठी ढकलतो. योग्य दिशा निवडली तर पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप प्रगतीचे ठरू शकतात. ऊर्जा योग्य वापरा, यश तुमच्या जवळ येईल. मंडळी, मेष राशीसाठी हा टाइम स्टोल म्हणजे आर्थिक ऊर्जा सक्रिय होण्याचा काळ मानला जातो. या काळात वेळेत ग्रहस्थिती कशी सूचित करते, तुमच्या आर्थिक जीवनात काही महत्त्वाचे बदल हळूहळू सुरू होऊ शकतात. या 24 तासात तुम्हाला खालील गोष्टी जाणवू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता, जुन्या व्यवहारातून फायदा होणे, छोट्या पण अचानक आर्थिक लाभ, कुठेतरी थकलेले पैसे क्लिअर होणे. काही लोकांसाठी हा काळ राहिलेल्या पैशाची परतफेड घेऊन येऊ शकतो. नवीन संधीचे संकेत. या वेळेत आर्थिक दृष्टिकोनातून काही नवीन दरवाजे उघडू शकतात. पार्ट टाइम कामाची ऑफर, नवीन प्रोजेक्टची चर्चा, कमिशन किंवा बोनसची शक्यता, साईड कम सुरू होण्याचे चिन्ह. पण हे सर्व अचानक मोठ्या प्रमाणात नाही, तर स्टेप बाय स्टेप वाढणारे मोठे बदल असतील. महत्त्वाची सावधगिरी. या काळात एक गोष्ट खूप लक्षात ठेवा, कोणत्याही स्कीममध्ये पटकन पैसे गुंतवू नका. लवकर श्रीमंत व्हा अशा ऑफरपासून दूर राहा. अनोळखी लोकांपासून आर्थिक सल्ल्यावर विश्वास ठेवू नका, कारण ग्रहाची स्थिती सांगते की हा काळ कामाचा आहे पण रिस्क घेण्याचा नाही. आर्थिक निर्णय घ्यावेत आधी विचार करा, मग कृत्य करा. लहान स्टेप घ्या, मोठे जुगार टाळा. बजेट व्यवस्थित प्लॅन करा, खर्चावर नियंत्रण ठेवा. मेष राशीसाठी हा काळ असा आहे जिथे पैसा अचानक मोठ्या प्रमाणात येण्यापेक्षा हळूहळू स्थिर आर्थिक सुधारणा दिसू शकते. जर तुम्ही योग्य निर्णय घेतले तर हा काळ तुमच्या आर्थिक भविष्यासाठी एक मजबूत पाया तयार करू शकतो. मंडळी, प्रेम आणि नातेसंबंध. मेष राशीसाठी हा वेळ म्हणजे भावनिक ऊर्जा वाढवण्याचा आणि नात्यामध्ये बदल जाणवण्याचा काळ आहे. या काळात तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी दिसू शकतात. नात्यामध्ये सुधारणा. या वेळेत काही लोकांना सकारात्मक बदल जाणवू शकतात. जुने गैरसमज हळूहळू कमी होणे, पार्टनरसोबत संवाद सुधारला जाणे, नात्यात पुन्हा विश्वास निर्माण होणे, एकमेकांना समजून घेण्याची भावना वाढणे. जर नातं थोडं तुटक असेल तर ते पुन्हा जोडण्याची संधी मिळू शकते. या काळात तुमच्या बोलण्याचा टोन खूप महत्त्वाचा आहे. प्रेमाने बोलण्यास नातं मजबूत होईल, रागाने बोलल्यास गैरसमज वाढू शकतात. मेष राशीवर मंगळाचा प्रभाव असल्यामुळे शब्द थोडे तीव्र होऊ शकतात.
त्यामुळे संयम खूप गरजेचा आहे. सिंगल लोकांसाठी, जर तुम्ही सिंगल असाल तर नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरून संपर्क वाढणे, एखादी व्यक्ती आकर्षित होण्याची शक्यता, जुन्या क्रशचा पुन्हा संपर्क येणे. पण घाई करू नका, गोष्टी निसर्गाकरिता पुढे जाऊ द्या. रागात मोठे निर्णय घेऊ नका, जुने वाद पुन्हा उकरू नका. संशयावर आर्थिक चर्चा टाळा, कारण हा काळ भावनांनी भरलेला आहे, त्यामुळे चुकीचा निर्णय नातं बिघडू शकतो. या वेळेत मेष राशीसाठी नातेसंबंधात एकच संदेश आहे: समजून घ्या, प्रेम वाढवा, संयम ठेवा. योग्य संवाद आणि शांत स्वभाव ठेवला तर तुमचं नातं अधिक मजबूत होऊ शकतं. मंडळी, दिवसाच्या शेवटी या वेळेत मेष राशीसाठी करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने महत्त्वाचे संकेत दिसू शकतात. हा काळ म्हणजे तुमच्या मेहनतीचे परिणाम हळूहळू समोर येण्याचा वेळ आहे. या वेळेत काही लोकांना खाली अनुभव येऊ शकतात. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून कौतुक होणे, एखादा नवीन प्रोजेक्ट मिळणे, जबाबदारी वाढणे, टीममध्ये तुमची भूमिका मजबूत होणे. तर तुमचं सतत मेहनत करत असाल तर आजचा दिवस त्या छोटे पण महत्त्वाचं फळ दाखवू शकतो. नोकरीमध्ये घडामोडी, या वेळेत काही महत्त्वाच्या गोष्टी घडू शकतात. इंटरव्ह्यू कॉल येण्याची शक्यता, ईमेल किंवा ऑफर अपडेट मिळणे, नवीन संदेशाबद्दल चर्चा होणे, जुन्या कामाचा रिझल्ट समोर येणे, नवीन दिशा मिळण्याची शक्यता. मेष राशीसाठी हा काळ असा असू शकतो जिथे करिअरमध्ये नवी दिशा मिळू शकते. तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. पुढील प्लॅनिंग स्पष्ट होऊ शकते, पण कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. ऑफिसमध्ये वाद टाळा, इमोशनलमध्ये निर्णय घेऊ नका, घाईघाईत जॉब बदलू नका. हा वेळ सांगतो तुमची मेहनत वाया जात नाही, ती योग्य वेळ फळ देते. जर तुम्ही सातत्य ठेवलं तर करिअरमध्ये मोठी प्रगती दिसू शकते. कोणती काळजी घ्यावी? मंडळी, हा वेळ जितका महत्त्वाचा आहे तितका थोडा संवेदनशीलही आहे. मेष राशीसाठी या काळात ऊर्जा जास्त सक्रिय असल्यामुळे चुकीचे निर्णय होण्याची शक्यता वाटते. निर्णय घेताना घाई टाळा, कोणताही मोठा निर्णय पटकन घेऊ नका. भावना आणि रागावर आधारित निर्णय टाळा. आत्ताच करतो असं अतिविश्वास ठेवू नका. या वेळात थोडा थांबून विचार करणं खूप गरजेचं आहे. संवाद, या काळात बोलताना विशेष काळजी घ्या. कठोर शब्द वापरू नका, कोणालाही दुखवणारी भाषा टाळा. गैरसमज निर्माण होईल असं बोलू नका, कारण छोटा वादही मोठं रूप घेऊ शकतो. आर्थिक बाबत अचानक गुंतवणूक करू नका. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. जलद नफा देणाऱ्या ऑफर्सपासून दूर राहा. हा काळ सुरक्षिततेचा आणि रिस्क घेण्याचा नाही. प्रवास आणि कामात काळजी, घाईघाईत काम करू नका. वाहन चालवताना लक्ष ठेवा. महत्त्वाचे मेसेज पुन्हा तपासा. अंतिम संदेश, मेष राशीसाठी हा काळ सांगतो थोडी सावधगिरी ठेवल्यास मोठ्या अडचणी टाळता येतात. शांत राहा, विचारपूर्वक वागा आणि दिवस सुरक्षितपणे पूर्ण करा. मंडळी, या वेळेत मेष राशीसाठी एक खोल अंतिम संदेश मानला जातो. या काळात तुम्हाला फक्त ब्रह्म घटनेकडे नाही तर आपल्या मनाकडे पाहायला सांगतो. आतली ऊर्जा समजून घ्या. या काळात तुम्हाला जाणवू शकतं की मन थोडं शांत किंवा विचारमुक्त होतं. जुन्या गोष्टी आठवत नाही, भविष्याबद्दल जास्त विचार सुरू आहे, पण आतून एक नवीन ऊर्जा जागृत होत आहे. ही ऊर्जा तुम्हाला बदलण्यासाठी तयार करत आहे. जीवनाचा संकेत, हा काळ सांगतो की जे काही घडतं ते तुमच्या वाढीसाठी घडत आहे. कधी कधी गोष्टी थांबतात, उशीर होतो किंवा गोंधळ होतो, त्यामागे एक मोठं कारण असतं: शांततेचा मार्ग. या वेळेत तुम्ही हे करू शकता. थोडा वेळ शांत बसा, खोल श्वास घेणे, मनात सकारात्मक विचार करणे, कृतज्ञता व्यक्त करणे. त्यामुळे तुमचं मानसिक ताण कमी होऊ शकतो. मेष राशीसाठी अत्यंत संदेश खूप साधा आहे: बाहेरचा वेग कमी करा, आतला आवाज ऐका, कारण खरी दिशा नेहमी आतून मिळते. 24 तासात येणारे शक्य संकेत. मंडळी, आता आपण त्या भागात आलो आहोत जिथे मेष राशीसाठी पुढील 24 तासात काही खास संकेत दिसू शकतात. हे संकेत थेट भविष्य सांगत नाही, तर तुमच्या आयुष्यातील घडामोडीकडे इशारा देतात. या काळात तुम्हाला असे अनुभव येऊ शकतात: अनपेक्षित फोन कॉल, जुन्या मित्राचा किंवा ओळखीचा मेसेज, कामाच्या संबंधित महत्त्वाचा ईमेल, अचानक एखादी चर्चा सुरू. हे संकेत सांगतात की काही थांबलेली गोष्टी पुन्हा सुरू होऊ शकते. संधीचे छोटे पण महत्त्वाचे संकेत. या काळात काही लहान गोष्टी मोठ्या संधीची सुरुवात करू शकतात. नवीन ऑफरची चर्चा, इंटरव्ह्यू किंवा मीटिंगची तयारी, एखादी नवीन
काम सुरू होण्याची शक्यता, अचानक मिळालेली माहिती जी उपयोगी ठरेल. लक्षात ठेवा, मोठे बदल आधी लहान संकेत देऊन येतात. मन आणि विचारांमधील संकेत. या काळात तुमच्या मनातही काही बदल जाणवू शकतात. एखादा जुना निर्णय पुन्हा आठवणे, मी हे करायला हवं अशी भावना येणे, नवीन कल्पना किंवा आयडिया सुचणे, भविष्याबद्दल स्पष्टता वाटणे, हे तुमच्या अंतर्मन. मंडळी, पुढच्या 24 तासात मेष राशीसाठी काही अचानक पण महत्त्वाचे संकेत येऊ शकतात. हे संकेत थेट मोठ्या घटनेपेक्षा लहान गोष्टीच्या स्वरूपात दिसू शकतात, पण त्यांचा अर्थ खूप महत्त्वाचा असू शकतो. अचानक संपर्काचे संकेत. एखादा जुना मित्र किंवा ओळखीचा व्यक्ती अचानक संपर्क करू शकतो. जुने मेसेज, कॉल किंवा सोशल मीडियावर रिलेशन येऊ शकते. एखादी अपूर्ण चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. कामाशी संबंधित संकेत. नवीन संधीबाबत हलकी चर्चा सुरू होणे. ईमेल, मेसेजवर अपडेट मिळणे. एखादा जुना प्रयत्नाचा परिणाम दिसू लागणे. आर्थिक संकेत. थांबलेले पैसे मिळण्याची हलकी शक्यता. जुना व्यवहार क्लीन होण्याचे संकेत. छोट्या उत्पन्नाचा नवीन मार्ग दिसणे. मन आणि स्वप्नाचे संकेत. स्वप्नात जुनी व्यक्ती किंवा महत्त्वाची परिस्थिती दिसणे. अचानक एखादा विचार सतत मनात येणे. आतून काहीतरी बदलणार आहे अशी भावना येणे. अंतिम संदेश. हे सर्व संकेत सांगतात की काहीतरी बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. घाई न करता गोष्टी समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या. मंडळी, आता पाहूया मेष राशीसाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय, जो मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मानला जातो. सोपा उपाय. सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे घाला. शांत मनाने बसून ओम अंगारकाय नमः हा मंत्र 11 वेळा 21 वेळा जपा. रंगाचा प्रभाव. शक्य असल्यास आज लाल रंगाचे कपडे किंवा लाल रुमाल वापरा, कारण लाल रंग मेष राशीची ऊर्जा रंग मानला जातो. 2 ते 5 मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. राग आणि घाईघाईपासून दूर राहा. हा उपाय तुमचं नशीब बदलणार नाही, पण तुमची ऊर्जा, मनस्थिती आणि निर्णय क्षमता सुधारण्यास मदत करू शकतो. मंडळी, आता आपण या व्हिडिओमध्ये शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आज आपण पाहिलं की मेष राशीसाठी पुढील 24 तास कसे बदल, संकेत आणि संधींनी भरलेले असू शकतात. शेवटचा महत्त्वाचा संदेश लक्षात ठेवा. ज्योतिष हे फक्त मार्गदर्शन आहे, अंतिम सत्य नाही. तुमचं कर्म, मेहनत आणि निर्णय हे तुमचं भविष्य घडवतं. शांत आणि सकारात्मक राहा. या काळात शांत मन ठेवा. सकारात्मक विचार करा. योग्य निर्णय घ्या. नात्यामध्ये समजूतपणा ठेवा. तुमच्यासाठी प्रेरणा. मेष राशी म्हणजे धैर्य, ऊर्जा आणि नवीन सुरुवात. जर तुम्ही ऊर्जा योग्य दिशेने वापरलं तर पुढील दिवस तुमच्यासाठी खूप प्रगतीचे ठरू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मेष राशी कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला बेल आयकॉन दाबून प्रेस करायला अजिबात विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.